गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. आज आपले जे हे दोन हात आहेत ना, त्यांचं महत्व बघूया ध्यानात. मग करूया ध्यान. आरामात बसा, हात पाय सैल ठेवा, डोळे अलगद मिटा, मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. आपण सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम करदर्शन करतो. कर्म करणारे ते कर. दिवसाची सुरुवात हाताची ओंजळ करून एकमेकाला जोडलेल्या तळहाताकडे पाहून आपण कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम असं म्हणून या हाताचा दुरुपयोग करणार नाही, असं म्हणून नमस्कार करतो. मी दुसऱ्याला हात दाखवणार नाही, उगवणार नाही. नेहमी माझा हात दुसऱ्यावर उगारला जाणार नाही. मी मदतीसाठीच माझा हात पुढे करीन, असा संकल्प जणू काही आपण करतो. आणि नंतर ह्या दोन हातांनी कामाला लागण्याची हातांना सूचना देतो. आपण म्हणतो की मनगटात ताकद असली की शत्रू सुद्धा आपल्याला बिचकून राहतो. तेव्हा ज्याचे हात ताकदवान आणि कार्यरत, त्याला रोग सुद्धा घाबरतो. हाताचा संबंध संपूर्ण शरीरात घडणाऱ्या क्रियांशी आणि आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी असतो. म्हणून हातावर त्या प्रसंगाचे ठसे उमटतात. हातावरील चिन्ह रेषा पाहून भूतकाळ भविष्यकाळ यांचा अंदाजही घेता येतो. आयुर्वेदाने तर हात खूप महत्वाचं शस्त्र आहेत असं म्हटलं आहे. विशेषतः सर्जरी करताना शस्त्रकर्मात निपुण असणारे सुश्रुत हाताला खूप महत्व देतात. ते म्हणतात, हस्तमेव प्रधान शस्त्रम, अर्थात शस्त्र हातात घेतलं तरी इतर यंत्र उपकरणं हाताशी असली, त्यांना कुशलतेने हाताळणारी आणि तशी व्यक्ती असलेली व्यक्तीचे हातच लागतात, तरच ते व्यवस्थित काम करतं. आणि मग शस्त्र किती प्रगत आहे आणि उत्कृष्ट आहे हे ते हातच दाखवून देतात. क्वचित काही ठिकाणी पायांनी सुद्धा काम केलं जातं, पण मुख्यत्वे हातांनीच सगळी कामं केली जातात. कुठे कुठे हातांना स्नायूमध्ये किती कडकपणा आहे, कुठे प्राणशक्ती कमी पडतीये का, हे हात लावल्या क्षणी डॉक्टरांना कळू शकतं, आयुर्वेदात कळू शकतं. त्यामुळे प्राणशक्ती कमी पडत असेल तर त्यानुसार कुठे दाब देऊन मसाज करायचा, कुठे हळूवार प्राणशक्तीला चालना द्यायची आणि हाताला मसाज करायचा, हे मसाजीस लोकांना आपसूक कळतं. वैद्याचं नाडी परीक्षण हेही त्यांच्या बोटाच्या संवेदनशीलतेवर आणि मन बुद्धी केंद्रित करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं. वस्तू देण्या घेण्यासाठी सुद्धा आपण हातांचाच वापर करतो. शक्ती देण्यात सुद्धा हात सर्वश्रेष्ठ असतात. म्हणूनच संत महात्मे डोक्यावर हात ठेवून आशीर्वचन हातानेच देतात, हे आपण जाणतो. पण आपणही आपले हात शक्ती देण्यासाठी वापरत असतो. एखाद्या ठिकाणी दुखत असेल तर चटकन आपला हात त्या ठिकाणी जातो, कारण तिथले असंतुलन दूर करण्यासाठी हवी असलेली प्राणशक्ती देण्याचं सामर्थ्य हातामध्ये असतं. आयुर्वेदाने हाताच्या योगे डोळ्यांची शक्ती वाढवण्यासाठी एक सोपी पद्धत सांगितली आहे. आचमन्यम जलयुक्ताभ्याम पाणिभ्याम चक्षुषी स्पृशते भुक्त्वा पाणितले घृष्ट्वा
चक्षुयोदाती दीयते जात रोगा विनाशंती तिमिराणी तथैवच. जेवणानंतर पाण्याचं आचमन करावं. ओले हात एकमेकावर चोळून डोळ्यांना लावावे. त्यामुळे नेत्रयोग रोग नाहीसे व्हायला मदत होते. आपली दर्शन शक्ती वाढते. आचमन म्हणजे तळव्यावर पाणी घेऊन ते आवाज न करता ओठांनी सावकाश पिणे. हे आयुर्वेदात रोजच्या दिनक्रमात सांगितले आहे. प्रत्यक्ष ही आचमन करून घेतलेल्या पाण्याने तहान चांगल्या प्रकारे भागते असा अनुभव येतो. या हातांचा अजून एक उपयोग सांगितला आहे, तो पाणी स्वेद उपचारात. लहान मुलांना जेव्हा शेकायचं असतं तेव्हा तळहात वापरावेत. उदाहरणार्थ बाळाचं पोट दुखत असेल तर तळहात थोडासा गरम करून पोटावर लावावा. त्यामुळे 2 गोष्टी साध्य होतात. बाळाला चटका बसण्याची शक्यता नाही आणि त्याच्या शेककार्याबरोबर बाळाला हातामुळे प्राणशक्तीही मिळते. व्यक्तीचे वय हे तिच्या हातावर दिसतं. म्हणजे काय? तर वय वाढण्याची जी काही लक्षणं आहेत ती सर्वप्रथम हातावर दिसू लागतात. म्हणून तुम्हाला आरोग्य टिकवण्याची इच्छा असणाऱ्यांनी हाताची नीट काळजी घ्यावी, देखभाल करावी. कडक कोरडे हात वात वाढल्याची सूचना असते. भेगा पडलेले हात शरीराला स्नेह हवाय तो कमी झालाय असं दर्शवतात. लालसर स्पर्श सहन न होऊ शकणारे किंवा सालं निघणारे हात पित्त झाल्याची नांदी देतात. अतिशय निस्तेज पांढरट हात शरीरातील रक्तधातू कमी झालाय असं सांगतात. सातत्याने थंड असणारे हात रक्ताभिसरण कमी होतंय याचे द्योतक असतात. अग्नी अशक्त असल्याचे सुचवत असतात. गुलाबी मऊ गुबगुबीत हात आरोग्याचे निदर्शक मानले जातात. आपला स्पर्श अतिशय बोलका असतो. नुसत्या स्पर्शाने समोरच्याला आपण बरंच काही सांगतो, त्याला आश्वस्त करतो. त्यांना तेच सर्वोत्तम साधन म्हणजे आपले हात. सर्वांनी याचा कधी ना कधी अनुभव घेतला असेल. आपण ग्रुप मेडिटेशन मध्ये एकाचा हात दुसऱ्याच्या हातावर ठेवून ऊर्जा एकमेकाला देतो. त्यांनी आरोग्य प्राप्ती होते. अशा प्रकारे आपला हात जगन्नाथ असं म्हणतात आणि हेच पुढे आपल्याला असं म्हणता येईल की एकमेकाला हात देणं साथी हात बढाना अशी आव्हान केली जाते. कोणी आजारी असल्यास त्याला धीर देण्याचं महत्वाचं काम खांद्यावर हात ठेवल्याने होतं. त्याला आश्वासन मिळतं, धीर मिळतो, आत्मविश्वास वाढतो व रोगातनं तो लवकर बरा होतो. ज्यावेळी आपण एकमेकाला हात देतो तेव्हा आपली मदत आपण दुसऱ्याला करतोय हे वर्तुळ पूर्ण केलं जातं. रुग्णांनी तर एकमेकांची हातमिळवणी केली तर रोगाचा नक्की सामना करू शकतात. आपण बऱ्याच वेळा म्हणतो त्याला नशिबाने हात दिला, पण मदतीला हात देणं हे मात्र आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. असं म्हणतात की प्रत्येकाच्या हाताच्या बोटावर वेगवेगळ्या रेषा असतात. म्हणूनच माणसाची खरी ओळख त्याच्या बोटाच्या ठशावरून केली जाते. खरोखरच हात मनुष्याचं संपूर्ण अस्तित्वाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळेच हाताच्या ठशांना इतकं महत्व आहे. स्त्री पुरुषांचं लग्न होतं तेव्हाही हस्तमिलाप केलाय असं सांगतात. भारतीयांनी सगळ्यावर कळस करून 2 हात एकत्र करून संपूर्ण शक्ती समर्पित करण्याचा नमस्कार रोज वापरात आणून ज्यांना आपलं जीवन यशस्वी व्हावं असं वाटत असेल, आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल, त्यांनी ही नमस्काराची मुद्रा करून आपल्या दैवताजवळ एकाग्रतेने नमन करावं. मग आपलं मन नक्की शांत राहील आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. मग आपले हातही चांगले राहतील. आता 2 मिनिटं शांत बसा.
आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता, हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.